आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय सावी सारखं करतोय आदित्य? सावीला फोन नाही केला आपण. लाव कॉल. पण काय रे, एरवीच्या दिवसातून केवढे फोन असतात त्यांचे, आज फोनच नाही केला. अगं कामात राहिलं असेल, राहून गेलं असेल, आणि त्यांना माहिती नाही इकडे काय प्रकरण सुरू आहे. त्यांना वाटलं असेल कशाला डिस्टर्ब करा म्हणून केला नसेल कॉल. परत ते सगळं जाऊ दे, तू कॉल लाव. अरे अरे आईचे किती मिस कॉल आहेत. लाव कॉल लाव. आईचा व्हिडिओ कॉल. अगं उचलू नको, नाहीतर मंगल हत्या दिसेल. हॅलो, काय झालं? आमचं बाळ आमच्यावर रुसलंय. सॉरी, बोल ना आमच्याशी बाळ. मंगलाची झोपली आहे ना, मग कसं बोलू मी? झोपली? अगं म्हणजे त्याचं काय झालं, मगाशी शशी आजीनी मंगलात्या ना गप्पा मारत बसल्या होत्या आणि गप्पा मारता मारता झोपच लागली तिची. डॉक्टर म्हणतात नॉर्मल आहे, बीपी थोडा हाय झाला होता त्यामुळे प्रॉब्लेम. काय ग, काय झालं आईला? बीपी वाढलाय म्हणजे सगळं नीट आहे ना? अगं काही नाही, नॉर्मलच आहे, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. पण आता अचानक कसं काय झालं? अगं सुंदरी, काही नाही, तू आणि आदित्य गावाला गेला आहात ना, तिकडे तुम्ही कुठल्या तरी संकटात आहात, तुमच्या जीवावर काहीतरी बेतणार आहे असं वाटतंय त्यांना, आणि त्याचं टेन्शन घेतलंय त्यांनी. रे देवा, टेन्शन? नाही, एक काम करते मी, तिकडे येते लगेचच. अगं सुंदरी, काही नको, आम्ही आहोत इथे. तुझी तिकडची लढाई महत्वाची बाळा, काही येऊ नकोस इकडे. नाही, हे बघा, आम्हाला इकडे चेन पडणार नाही, आम्ही येतो तिकडे. सरू, मला बोलायचंय सरूशी. सरू, सावकाश. सरू, आई, हॅलो सरू. अगं काय ग, तुझा बीपी कसा काय वाढला? तू ते काय नाही, मी आणि आदित्य तिकडे येतोय, लगेच पोहोचतोय. हा अगं तिकडे यायची काही गरज नाहीये. अगं पण आई, तुझी तब्येत. अगं बाळा, एवढी तेवढीशा गोष्टीवर ना मला काही होणार नाही, आणि एवढी काही लिची पिची आहे होय मी. जावई बापू, सांगा तुमच्या बायकोला. ती म्हणत असते ना सारखी, मी लय शूरवीर आहे, शूरवीर आहे, पण मी पण तिची आई आहे, तिच्यापेक्षा जास्त शूर. सगळं ठीक आहे इकडं, काळजी करू नका, शांत झोपा आता तुम्ही. हा, ठेवू फोन? आई काळजी घे. सरू बाळा, काळजी घ्या, ठेवते. ताई तुम्ही रेस्ट करा आता. नको काळजी करू, सगळं होईल व्यवस्थित. तुळुकभर पाण्यात जीव द्या जाऊन. भेकडाचे अवलाद आहात तुम्ही लोक, भेकडाचे अवलाद. 4 घरच्या बायाने तुम्हाला पळवून लावलं. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. आता हे रडकं तोंड घेऊन बाहेर नका जाऊ. जर बाहेर कुणाला कळालं ना की बायाकडून तुम्ही मार खाऊन आलात, तर माझं नाव खराब होईल. आता मलाच काहीतरी करावं लागेल. हे जा रे, माझी बंदूक आण. त्या सुंदरी सोबत जो कोणी असेल ना, त्या प्रत्येकाला उडवणार आता मी, त्या प्रत्येकाला. जा, जाऊन बंदूक आण माझी. थांबरे, मागे हो. सुंदरीकडे जात असाल तर नका जाऊ. काय वेळ लागले का? मी जर नाही काय केलं ना, तर तुमचा भाऊ लटकेल, आणि तुमचा भाऊ तर लटकेलच लटकेल, त्यासोबत मी आणि तुम्ही पण लटकू. कळलं? हे बघा, असं काही होणार नाहीये. दरवेळी आपण नको ती पावलं उचलली आणि तोंडावर पडलो. आपण उगाच त्या सुंदरीला कमी लेखलो. एक बाई काय करणार असा विचार केला आणि फसलो. तुमच्या आवाजात एवढी नमी, तुमच्या आवाजात भीती दिसते मला. असं काय झालंय की तुम्ही शेपूट घालावं?
नाही, काही नाही. मी फक्त शांत आहे. शांत राहून कसं चालेल? काहीतरी करावं लागेल ना. पाटील, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, तुम्ही आता काहीही करू नका. जे करायचंय ते मी करीन. काय करणार? काय करणार आहात तुम्ही? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जसं की आपले महत्वाचे साक्षीदार रेखा, रेखाचे वडील ड्रायव्हर मोहन, त्याचबरोबर शामराव यांचं कुटुंब यांना लपवून ठेवलं गेलं. आणि हे सगळं कोणी केलंय याबद्दल आपल्याला चांगलीच माहिती आहे. आपल्याला आज कोर्टात जाऊन सगळ्यांना सांगायचंय की आतापर्यंत जे काही घडलंय, शाळेचं असू देत किंवा हे आताचं जे काही ऍक्सिडेंटचं प्रकरण असू देत, या सगळ्यात मुजुमदार आणि पाटलाचाच हात आहे. आणि यात आपल्यासोबत चहावाला देखील आहे. त्यामुळे काल ते त्याला आपल्याकडून घेऊन जायला आले होते. आजही येत, कदाचित आपल्यावरती हल्ला देखील करतील. आपल्या जीवावरही बेतू शकतं, पण आपल्याला डगमगायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. काहीही झालं तरी आपल्याला चहावाल्याला कोर्टात उभं करायचंच आहे. हो सुंदरी, काही काळजी करू नकोस. काही झालं तरी तो आज साक्ष देणार. आणि हो, आम्ही सुद्धा सगळे तुझ्या सोबतच आहोत. आदित्य, सुंदरीताई थांब. असा शांतपणे का उभा आहे? एकटाच आलाय? मला पण त्याच गोष्टीची काळजी वाटते. हा काही वेडवाकडं करणार नाही ना? तू कशाला आलास मुजुमदार इथं? हा, आमच्याशी एवढी मोठी गद्दारी करून पुन्हा आमच्या दारात आलास? जा इथून, तुला इथं काही मिळणार नाही. जा रे इथनं निघून, इथनं निघून जा. निघून जा तुम्ही इथून. थांबा. मुजुमदार साहेब एवढ्या महत्वाच्या दिवशी आपल्याकडे आलेत म्हणजे नक्कीच काहीतरी काम असेल. काय सेवा करू शकते मी तुमची? का आलायस इथे? तुम्हाला भेटायला. ते तर आपण कोर्टात भेटणारच होतो आज. ऍक्सिडेंट केसची हिअरिंग आहे, विसरला? मी काहीच विसरत नसतो मॅडम. तुमच्याकडे माझ्या भावाविरुद्ध पुरावा आहे, साक्षीदार आहे, जो कोर्टात सांगू शकतो की गाडी माझा भाऊ चालवत होता. जे काही असेल आपण कोर्टातच बोलूया. माझी एक रिक्वेस्ट आहे मॅडम, हे सगळं प्रकरण कोर्टाबाहेर सोडवूया का आपण? म्हणजे माझ्याकडे एक ऑफर आहे. सुंदरी, तू याच्यावर विश्वास ठेवू नकोस. मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, माझं म्हणणं फक्त एकदा ऐकून घ्या. बोला, काय म्हणायचं? असं बाहेर कसं बोलणार सगळ्यांसमोर? आपण एकट्यात बोलू शकतो का प्लीज? सुंदरी मॅडम, आदित्य दादा, मी बाहेरच आहे. काय झालं तुम्हाला हवं? हा, बोला. इथे बाहेर
आतमध्ये तरी जाऊया ना. इथे जे काही असेल इथेच बोलायचं. घाबरू नका, आम्ही मागून वार करत नाही. सांगा काय ऑफर आहे? तुम्हाला काय हवं होतं? ज्या जागेवर मी माझी कंपनी बांधणार आहे तिकडे शाळा बांधून हवी होती, बरोबर? मला मान्य आहे. त्या जागेवर मी स्वतः शाळा बांधून द्यायला तयार आहे आणि गावात मी माझी कंपनी सुद्धा आणणार नाही. हा मुजुमदार कोणालाच न सांगता गेला कुठे? धोकेबाज आहे तो. दगा नाही ना देणार मला? साहेब काहीतरी गडबड आहे. काय झालं? तू मुजुमदार? साहेब काल त्या पोलीस ऑफिसरनी आपल्या ड्रायव्हर आणि सर्व साक्षीदारांना पकडून घरच्या बाहेरच्या गोडाऊन मध्ये ठेवलं होतं. हो मग? पण आपल्या कोणालाच त्या माणसांना बघू दिलं नव्हतं. पण आता प्रत्यक्षात जाऊन बघतो तर तिकडे कोणीच नाहीये. काय? हो साहेब, त्या पोलीस ऑफिसरनी आपल्याला फसवलंय. आपल्याला सांगण्यात आलं का आणलंय, पण प्रत्यक्षात कोणालाच आणलं नव्हतं. तरी मला अस्वस्थपणा वाटतच होता. दगाबाजी नक्की देणार ते. साहेब, मुजुमदारचा लहान भाऊ सुजित कुठेच सापडत नाहीये. काय? ऑफर तर चांगली दिली तुम्ही, पण तुम्ही जर ही ऑफर दिली नसती ना तरीही मी त्या जागेवर शाळा बांधणारच होते. हे बघा मॅडम, मी भांडण वाढवायला आलेलो नाहीये, मला ते मिटवायचं आहे. तुम्हाला ऑफर कशी वाटली ते सांगा ना. नाही, पण यामागचं कारण काय आणि या बदल्यात तुला काहीतरी हवं असणार, ते काहीतरी काय, या दोन्ही गोष्टी जाणून घेतल्याशिवाय आम्हाला ऑफरवर विचार नाही करता येणार. ठीक आहे, सांगतो. तुमच्याकडे एक महत्वाचा साक्षीदार आहे, आय विटनेस, ज्याने बघितलंय की ती गाडी तो ड्रायव्हर चालवत नसून माझा भाऊ चालवत होता आणि तो नशेत होता. त्याच्या हातून एक निरपराध माणूस मारला गेलाय. आणि मग तो ड्रायव्हर कुठे? त्या ड्रायव्हरचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाहीये मॅडम. माझ्या दबावाखाली आणि पैशांसाठी त्याने सुजितचा गुन्हा स्वतःच्या अंगावर घेतला. तुम्हाला लाज नाही वाटत मुजुमदार साहेब? त्या ड्रायव्हरच्या गरिबीचा फायदा तुम्ही तुमच्या भावाला वाचवण्यासाठी घेतला. म्हणजे त्या गरिबाचं आयुष्य नसतं, जे काही असतं ते फक्त तुमच्या श्रीमंत माणसांचं असतं. थांबा ना मॅडम, मी काय म्हणतो, नको जाऊया ना त्या विषयात आता. हे बघा, मला जाणीव झाली आहे ह्या ऑफरमध्ये आपल्या दोघांचाही फायदा आहे, तुमचाही आणि माझाही. आणि राहिला प्रश्न त्या ड्रायव्हरचा, त्याची संपूर्ण जबाबदारी मी घ्यायला तयार. त्याला कमीत कमी शिक्षा होईल असं मी बघेन. त्याच्या कुटुंबाची सगळी शैक्षणिक आर्थिक सगळी जबाबदारी मी घेतो. मग तर झालं, अजून काय हवं? पण प्लीज हे प्रकरण मिटवूया आपण. ठीक आहे, आम्ही आमचा साक्षीदार कोर्टात आणणार नाही, पण त्या बदल्यात आमची एक अट आहे. तुम्ही सगळ्या गावकऱ्यांसमोर हे मान्य करायचं की तुम्ही सरपंचाला हाताशी धरून शाळेसाठी राखीव असलेली जमीन परस्पर स्वतःच्या ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी तुम्ही कंपनी उभी करणार. नाही, हे शक्य नाहीये मॅडम. तुम्ही काय बोलताय? हे गावकरी मारतील आम्हाला, हे शक्य नाहीये. सुंदर साहेब, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. इतके दिवस तुम्ही गावकऱ्यांशी खोटं बोललाच आहे ना. आणि तो सरपंच, त्याला तर आम्ही असं नाही सोडू शकत. त्यामुळे तुम्हाला आमची अट तर मान्य करावीच लागेल. आणि जर तुम्हाला नसेल जमत तर मग आमच्याकडे अजून एक पर्याय आहे. दुसरा पर्याय? हो, आदित्य. चला, मुजुमदार साहेब जरा मोबाईल चेक करा.
काय आहे? बघा तर मॅडम हे तुम्ही म्हणाला होता तुम्ही पाठीत वार करणार नाही. गंमत. याला पाठीत वार नाही म्हणत, याला तर न्यायासाठी वापरलेलं साधन म्हणतात मुजुमदार साहेब. आणि तुम्हाला जर हे जमणार नसेल तर आताच सांगा, नाही म्हणजे कसं आहे, तोपर्यंत आम्हाला हा व्हिडिओ व्हायरल करायला #ट्रेंडिंग. नको, तुम्ही जे काय म्हणताय ते मला मान्य आहे. ठीक आहे आदित्य, सगळ्या गावकऱ्यांना ग्रामपंचायती बाहेर बोल. बरं, सगळे आलेत का? सुंदरी मॅडम सगळे आले. मुजुमदार साहेब, तुम्ही आम्हाला काय इथं बोलवलं? अरे सुंदरी, तू अजून इथून गेली नाही. हे बघ, तू मध्ये येऊ नकोस. आम्हाला पैसा हवाय, आम्हाला रोजगार हवाय. पैसा हवाय, रोजगार हवाय, पैसा हवाय. हो, पैसा हवाय. बघा, सगळ्यांनी प्लीज ऐकून घ्या. सुंदरी अजूनपर्यंत या गावातून परत का गेली नाही याचं उत्तर स्वतः मुजुमदार साहेब देतील. साहेब, साहेब. पुन्हा एक वाईट बातमी आणलीस ना? हो साहेब. बोल. साहेब, तो मुजुमदार त्या ग्रामपंचायतच्या बाहेर उभा आहे, त्या सुंदरी आणि त्या आदित्य सोबत. आणि त्याला ना ते अनाउन्समेंट करायची म्हणे, म्हणून त्याने ते सगळ्या गावकऱ्यांना बोलवलंय. खुपसणार तो मुजुमदार माझ्या पाठीत खंजीर खुपसणार. मग आता मी आधी फक्त त्या सुंदरीला मारायचा विचार केला होता, पण आता माझी बंदूक त्या मुजुमदार आणि त्याच्या भावावर सुद्धा वाजणार. सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांची आणि सुंदरी मॅडम आणि आदित्य यांची मनापासून माफी मागतो. हा, माफी का मागतोय? म्हणजे सुंदरी मॅडम जे म्हणत होत्या ते बरोबर आहे. मी आणि पाटील दोघं मिळून तुम्हाला फसवत होतो. सुंदरी मॅडम जे सांगत होत्या की ती जागा सरकारी शाळेसाठी राखीव आहे, ते योग्यच होतं. ती जागा खरंच सरकारी शाळेसाठी राखीव असलेली जागा आहे. इकडे मी माझी फॅक्टरी उभी करणार होतो आणि त्यासाठी मी पाटील बरोबर हात मिळवणी करून सगळे सरकारी पेपर नष्ट केले होते. सुंदरीने हे सत्य तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला, पण मी आणि पाटील आम्ही दोघांनी मिळून तिला नेहमी अडवलं. जेव्हा आम्हाला कळलं की ते आमच्या घाबरवण्याला सुद्धा बळी पडलेले नाहीये, तेव्हा आम्ही त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. साखरपुडा झालेल्या मुलीचं लग्न जर तुटलं तर त्या मुलीचं गावामध्ये काय बदनामी होते याची कल्पना तर आहे का तुम्हाला? जेव्हा आमचे सगळे प्रयत्न फसले तेव्हा मी शेवटी तुम्हाला पैशाचं प्रलोभन दाखवलं. आणि रोजगाराची खोटी हमी दिली, जेणेकरून तुमच्या मनात सुंदरी मॅडम बद्दल राग निर्माण होईल आणि तुम्ही त्यांना गावातून हकलवून द्याल. हे बघा, मला आता उपरती झाली आहे. मला कळलंय की मी खूप मोठी चूक करत होतो.
आणि मी ती सुधारण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. पण हेही सांगेन की या सगळ्यामध्ये पाटीलने मला साथ दिली आणि हे सगळं करण्यासाठी त्याने माझ्याकडून 50 लाख रुपये घेतले. बापरे, मी पाटील चोर आहे. बापरे, एवढे पैसे म्हणजे पाटील दगाबाज निघाला. हो दगाबाज निघाला पाटील. दगाबाज निघाला पाटील. हो दगाबाज निघाला पाटील. याला आपण सोडायचं नाही. याला आपण सोडायचं नाही. थांबा. हे बघा, मारहाण केल्याने आपल्या हाताला काहीही लागणार नाही. सुंदरी यांनी आमच्या तळीत फट पाडली. आमची बरबादी करायला निघाला होता. पाटील बी दगा पाहिजे आणि आमची सुद्धा दगा पाहिजे. याला आपण सोडायचं नाही. चला तुम्ही हे सोडायचं याला. ऐकून घ्या प्लीज, ऐकून घ्या. हे बघा, या सगळ्यामध्ये फक्त मुजुमदार दोषी नाही, तर इकडे उभे असलेला प्रत्येक व्यक्ती दोषी आहे. तुम्ही सगळे दोषी आहात. सुंदरी जेव्हा पहिल्यांदा या गावात आली होती तेव्हा तिने ह्या गावात शाळा उभी करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्यापैकी कित्येकाने, आपल्यापैकी कोणी तिची मदत केली? कोणतरी या गावात येतं, तुम्हाला पैशांचा आमिष दाखवतं आणि तुम्ही भुलता. या सगळ्याला तुम्ही सुद्धा कुठेतरी जबाबदार आहात.